यवतमाळ वाशिम मधील मतदान आकडेवारीमधील तफावत प्रकरणातली ही अपडेट समोर येते। मतदानाच्या आकडेवारीत 25 मतांची तफावत आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। समनप पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांच्याकडून नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि मतमोजणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी सुद्धा पार पडली आणि पुढील सुनावणीला मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हायकोर्टामध्ये जी काय आम्ही रिट याचिका काल 30 मे 2024 ला दाखल केली होती। आज त्याच्यावर हिअरिंग झाली। हिअरिंग करत असताना सन्माननीय वकील मोहन एस गवई साहेब त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे आणि बाजू मांडल्याच्या नंतर सन्माननीय जज साहेबांनी नोटिसेस इश्यू करण्याचे आदेश आज दिलेले आहेत। न्यायालयाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि दोन्ही रिटर्निंग ऑफिसरला न्यायालयात येऊन त्यांचं काय म्हणणं आहे हे मांडण्याकरिता न्यायालयात त्यांना बोलवलं आहे।